मागच्या 2-3 दिवसांपासून काँग्रेससोबत इतर समविचारी पक्ष ज्यांनी काँग्रेसला सोडून वेगळा पक्ष स्थापन केला त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत एकत्र यावं असं मत खासदार संजय राऊतांनी मांडल्यानंतर काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस त्यासोबतच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे मूळ काँग्रेस पक्षात विलीन होणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राष्ट्रवादीचं पवारसाहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळेस मताचं विभाजन जे केलं होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, काँग्रेस सक्षम व्हावी यासाठी समविचारी पक्षांनी किंवा काँग्रेसमधून निर्माण झालेल्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा प्रस्ताव दिला गेलाय, पण काँग्रेस सोडून प्रस्थापित झालेले पक्ष कितपत काँग्रेसमध्ये विलीनीकरणास मान्य होतील आणि जर असं काही घडलं तर त्यामुळे काँग्रेसची ताकद किती वाढू शकते? निश्चितच काँग्रेस आपली 2029च्या निवडणुकीच्या पूर्वी शक्ती वाढवण्यासाठीच हे प्रयत्न करत आहे आणि जे समविचारी पक्ष आणि कधी काळी काँग्रेसच्या मूळ प्रवाहातून बाजूला गेलेले पक्ष आहे त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा विलीन व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जात आहे। नाना पटोले यांचा आजचा जो वक्तव्य आहे त्याचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत। त्याच्यामध्ये नाना पटोले यांनी हे सांगितलेलं आहे की असा प्रस्ताव यापूर्वी शरद पवार यांच्याकडून आलेला होता, मात्र तेव्हा त्याला उशीर झालेला होता। त्यामुळे निश्चितच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते याबद्दल काय म्हणतात हे पाहण्यासारखं असणार आहे की प्रस्ताव काही काळापूर्वी त्यांच्याकडून गेलेला होता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट नाना पटोले हेही म्हणालेले आहे की त्यांच्या पक्षातील जे वरिष्ठ नेते मग ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, ते सुद्धा या कामाला लागलेले आहे आणि आता या प्रक्रियेला गती मिळालेली आहे। त्यामुळे कुठंतरी काँग्रेस तर निश्चितच या छोट्या पक्षांनी आपल्या मूळ प्रवाहामध्ये म्हणजेच काँग्रेसमध्ये पुन्हा विलीन व्हावं यासाठी उत्सुक दिसून येत आहे आणि काँग्रेसचं असं म्हणणं आहे की या संदर्भातली चर्चा सुद्धा सुरू आहे। कारण काँग्रेसचे नाना पटोले जे प्रदेश स्तरावरचे नेते आहेत ते राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांचं नाव घेऊन हे सांगतायत। त्यामुळे निश्चितच काँग्रेसकडून असं सांगितलं जात आहे किंवा समोर आणलं जात आहे की ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आतापर्यंत तरी सध्या ही अशी कुठलीही प्रक्रिया सुरू नाही आहे आणि विलीनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही अशीच भूमिका घेतलेली आहे। मात्र आज नाना पटोले यांनी फ्रंट फूटवर येऊन जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते काय म्हणतात, सुप्रिया सुळे काय म्हणतात किंवा शरद पवार सुद्धा या संदर्भात येणाऱ्या काही दिवसामध्ये काही बोलतात का याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे आणि त्याच्यानंतरच ही प्रक्रिया जी आहे ती निश्चितच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। रजत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आणि काँग्रेसमधून फुटलेल्या सगळ्या पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे संजय राऊतांच्या सूचनेची नोंद घेऊ असं वक्तव्य करत सुप्रिया सुळेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये। काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। राऊत साहेबांचं मत
ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो. तर नाना पटोलेंनी केलेला दावा शशिकांत शिंदेंनी फेटाळलाय. शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझाला फोन करून हा दावा फेटाळलाय. काँग्रेसनं कधीच विलिनीकरणाचा प्रस्ताव दिलेला नाही असं ते म्हणाले. प्रस्ताव आला असता तर वरिष्ठांनी कल्पना दिली असती असं शशिकांत शिंदे म्हणाले. तर नाना पटोलेंच्या वक्तव्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी खंडन केलेलं आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून कधीही आला नव्हता. जर प्रस्ताव आला असता तर वरिष्ठांनी किमान तशी कल्पना दिली असती, पण अशी कोणतीही कल्पना वरिष्ठांकडून मिळालेली नाही, त्यामुळे प्रस्ताव आलेला नव्हता असं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील. निलेश, एकीकडे नाना पटोले म्हणतात की असा प्रस्ताव शरद पवारांकडून आलेला होता, पण त्यावेळी उशीर झाला होता. आता शशिकांत शिंदे एबीपी माझाला फोन करून हे सांगतायत की अशा प्रकारे कोणताही प्रस्ताव दिला नव्हता किंवा आलाही नव्हता. नेमकं काय घडतंय? प्रज्ञा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी याविषयी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना स्पष्टपणे हा प्रस्तावच आला नसल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे. किंबहुना ना काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रस्ताव दिला, ना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसला अशा पद्धतीचा प्रस्ताव दिलेला आहे, असं स्पष्टपणे त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. माध्यमातून ज्या सध्या चर्चा सुरू आहेत त्याच्यामध्ये तथ्य नाही असं पद्धतीचं त्यांना म्हणणं देखील मांडलेलं आहे. दुसरी महत्वाची बाब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची काल सिल्वर ओक निवासस्थानी बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये देखील अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची चर्चा नव्हती असंही त्यांना म्हटलेलं आहे. जर अशी काही चर्चा असती तर नक्कीच पक्षाच्या नेतृत्वानं या संदर्भात आम्हाला कल्पना दिली असतं, असंही त्यांना या निमित्तानं बोलताना म्हटलेलं आहे. निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान या सगळ्या चर्चांवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले तेही पाहूया. संजय राऊत असं म्हणाले की काँग्रेसच्या समविचारी पक्षांनी काँग्रेसच्या ते त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत आहे. हो त्यांचं ते मत आहे आणि त्यांनी ते व्यक्त केलं आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. काँग्रेस ही बुडती नाव आहे. त्यात राष्ट्रवादी जर जॉईन व्हायला म्हटली तर सगळे त्या पहिल्या नावेतून, शरद पवार नावेतून पळून जातील आणि जो त्यांना चांगला चॉईस आहे ते जातील. सध्या चॉईस बीजेपीचं आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे, देवेंद्रजींचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आगामी 20-25 वर्ष ग्रामपंचायत ते लोकसभा फार काही प्रॉब्लेम दिसत नाही लोकांना. मग लोक विकासाची कामं त्यांची करून घेण्यासाठी, त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रेफर करतील की बीजेपी प्रेफर करतील? शुभेच्छा आहेत त्यांना. चांगलं आहे, राहुल गांधी आणि शरद पवार साहेबांची टीम मिळून चांगलं काम करतील, त्यांना शुभेच्छा आहेत. सक्षम विरोधी पक्ष इथं राहायला पाहिजे ना राज्यामध्ये. आता काही शिल्लकच राहिलेलं नाही. तुम्ही ठेवत नाही ना, सगळ्यांनी वेगवेगळं ऊन पाहिलं, एकत्र ऊन पाहिलं, पण कुठे काय तुम्ही ठेवत नाही विरोधी पक्ष. आता परवाच उद्धवजींनी विचारलं त्यांना त्यांच्या बैठकीमध्ये दिलेला की आपला चेहरा कोण, तर अजून परत भानगडी सुरू झाल्यात. पंतप्रधान पदाचा पुढचा चेहरा कोण विचारलं तर ते सुद्धा ते सांगू शकत नाही, सांगू शकणारही नाही. नाहीतर ते सगळे अजून परत वेगवेगळे होतील. त्यामुळे राज्यात असेल काय, देशात असेल काय, सगळे 12 वाजलेले विरोधी पक्षाचे आपण बघतात. या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे सध्या आपल्यासोबत आहेत. अंकुश काकडेजी नमस्कार. महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे आपला पक्ष आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाची. प्रस्ताव दिले होते, आले होते, अशी बरीच चर्चा सध्या होतीये. नेमकं काय घडतंय? गांभीर्यानं विचार होतोय या सगळ्या चर्चांचा? नाही, आपण गेली 2 दिवस माध्यमांमधून ती चर्चा सुरू आहे. आता सर्वच डाव्या विचाराच्या पक्षांनी संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि त्या बाबतीमध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु आपण जे म्हणता की बाबा काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव दिलाय, अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्या पक्षाकडे आलेला नाही आणि त्या बाबतीतलं आमच्या प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे
यांनी खंडन देखील केलेलं आहे. आणि ज्या वेळेला कधी केव्हा असं प्रस्ताव वगैरे येईल त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये वरिष्ठ त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करतील, कारण लोकशाही पद्धतीने काम करणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील सर्व ज्येष्ठांची मतं, इतर पक्षांच्या बाबतीतली त्यांची भूमिका काय आहे एकत्र येण्याच्या बाबतीमध्ये, कारण टीएमसीच्या बाबतीमध्ये तर के.सी. वेणुगोपाल यांनी तर स्पष्ट सांगितलं की त्यांना विलिनीकरणाचा आणि टीएमसीचा काही प्रश्नच नाहीये. आजही आमच्या पक्षाकडे तशा प्रकारचा काही प्रस्ताव आलेला नाही. प्रांताध्यक्षांनी देखील ते सांगितलंय. आणि ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला पक्षाचे वरिष्ठ विचार करतील. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जर आपल्याला या देशातलं संविधान वाचवायचं असेल, विरोधी पक्ष एकत्र ठेवायचा असेल आणि सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने उन्मत्तपणे काम करतोय त्याच्यावरती जर अंकुश ठेवायचा असेल तर सर्व डाव्या विचाराच्या पक्षांनी एकत्र येणं ही आता काळाची गरज झालेली आहे. या बाबतीमध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. जी, पण तुम्ही जसं म्हणताय, मला 2-3 प्रश्न आहेत या सगळ्या संदर्भात. तुम्ही जसं म्हणताय की डाव्या विचारांनी किंवा समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, पण ती मोठ तर इंडिया आघाडीच्या निमित्तानं बांधली गेली आहे. मग विलिनीकरणाची चर्चा का होते? नाही, विलिनीकरण परवा डाव्या आघाडीने सुद्धा म्हणजे इंडिया आघाडीमध्ये सुद्धा सगळ्यांनी एकत्रितपणे करून समन्वयाने काम करावं. एकमेकांच्या पक्षांवरती टीका टिप्पणी करीत असताना जपून टीका करावी अशा प्रकारचं. काही लक्षात घ्या की नुकत्याच झालेल्या 2-3 राज्यांच्या निवडणुकांमुळे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना शहाणपण सुचलेलं आहे. मग ते अगदी राहुल गांधी असतील, ममता बॅनर्जी असतील किंवा आणखीन कोणी असतील. त्याच्यामुळे आता ते सगळेजण आता सगळे तावून सुलाखून निघाले असल्यामुळे आता एकत्र बसून इंडिया आघाडी सुद्धा ही निश्चितच चांगलं काम करेल. त्यामुळे आणि एक लक्षात घ्या, हा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा टीएमसी वगैरे बाकी पक्ष तर काही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकत नाहीत. कम्युनिस्ट पार्टी असेल किंवा समाजवादी पक्ष असेल किंवा आणखीन उत्तरेतले पक्ष असतील. त्यामुळे तो भाग एक ठीक आहे, काँग्रेस विचाराचं एकत्र काम केलेलं. पण असं आज या घटकेला तर प्रस्ताव नाही, त्यामुळे ती चर्चा करणंही चुकीचं आहे. ज्यावेळेला कधी प्रस्ताव येईल ते. पण आज इंडिया आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं, समविचारी पक्षांनी आणि डाव्या विचाराच्या पक्षांनी एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे. अंकुश काकडेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी.